डोळे बंद करा. 3 वेळेला सामूहिक ओंकार करायचा. शांत बसा, आपापसामध्ये बोलू नका. डोळे बंद. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां मृत्युः सम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नमोस्तुते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र. येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः. जयान्सा जनीजन्मनामार्थसारं जयाने सदा वासनामार्थकेला. जयांचामुखी सर्वदा नामकीर्ति. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति. शुकासारिके पूर्णवैराग्यचासे वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वरासे. कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदास. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. जया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराशी. समचरण सरोजं सांद्रनीलांबुदां जगन्निहितपाणिं मण्डलं मण्डलानां. तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्चनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. कैलासराणा शिवचन्द्रमौळी फणीन्द्रमाथा भ्रुकुटीझळा. कारुण्यसिन्धु भवदुःखहारी सुजलीन शम्भो मजपूर्णतारी. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं
सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविरजानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। आपल्या सगळ्यांना एक गोष्ट अतिशय प्रिय आहे, ती म्हणजे आपलं नाव. तसंच भगवंताला सुद्धा त्याचं नाम प्रिय आहे बरं का. आपलं असतं ते नाव आणि भगवंताचं असतं ते नाम. काय फरक आहे? काय फरक आहे? तो फरक काय आहे ना, हे उद्या सांगतो. आणि ज्यांना ज्यांना माहिती नाही ना, आपण विचारावं का आजूबाजूच्या बिल्डिंग मधले, माहिती आहे का फरक नाही ना, चल भागवताला उद्या सांगणार आहे. असं भगवंतांचं गोड नाम घेऊ बरं का. हरि ओम नमो भगवते वासुदेवाय. हरि ओम.
क्षम्यतां देवो भगवान् जानकी श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। या श्रीमद भागवत ग्रंथ म्हणजे काय असा जर विचार केला तर त्याचं उत्तर भागवतात आहे बरं का। आरतीतही आहे भागवताचं वेद तरुचे मधुर फळ। वेदांना कल्पवृक्ष मानला आणि कल्पवृक्ष रूपी असलेल्या वेदांचं मधुर फळ म्हणजे काय तर नाथ महाराज म्हणाले ते म्हणजे श्रीमद भागवत। भागवतातल्या पहिल्या श्लोकातच दिले बरं का। मग भागवताचं फल काय? आपण कितीही वेळा गीता म्हटली ना तरी व्यवहारामध्ये मनुष्य कायम फळाची अपेक्षा करतो। हे हवं ते हवं। मग श्रीमद भागवत ग्रंथाचं फल काय तर ते म्हणजे दशम स्कंध आणि एकादश स्कंध। भगवंतांच्या ज्या मधुर लीला आहेत त्या मधुर लीलांचं वर्णन कशात आहे तर पहिले 9 स्कंद पूर्ण होतात आणि त्याच्यानंतर 10व्या स्कंदाला जिथे प्रारंभ होतो तिथे भगवंतांचं प्रगटीकरण आहे। अशा दशम स्कंदाचं निरूपण आणि त्याच्या जोडीनं असलेला एकादश स्कंदाचं निरूपण हे श्रवण करण्याकरता या आषाढ मासात त्याचा प्रारंभ होतोय। आणि आज कवी कालिदास यांचा जन्मदिवस होता। त्यांचे म्हणजे त्यांच्या नांदीशिवाय नाटक पूर्ण होऊ शकत नाही बरं। तसं या नांदीशिवाय यांचं जे नाटक आहे ना ते पूर्ण होऊ शकत नाही। भागवतामध्ये भगवंतांचं वर्णन आहे वराहापीडम नटवर बपू। तो नाटकात जसा एखादा नट यावा आणि परत जावा आणि पुन्हा वेश बदलून यावा तसं हे चरित्र आहे। कितीही वेळा अभ्यास करा कितीही वेळा ऐका ते आम्हाला नित्य नूतन नवीन आहे। अशा हे भगवंतांचं गोड चरित्र श्रवण करण्याकरता जे सगळे श्रोते साधक सज्जन तत्वचिंतन नामधारक कला उपासक वैदिक याती कीर्तनकार प्रवचनकार आणि आपण उपस्थित सर्व अशा सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन करतो आणि आजच्या निरूपण भागाला सुरुवात। आधी भागवत सप्ताह ठरला होता बरं का। थोडीशी पार्श्वभूमी सांगतो म्हणजे माझं काम किती अवघड आहे हे कळेल। पण काही कारणामुळे ते होऊ शकलं नाही आणि मग काहीतरी करावं। मग काय करावं कारण 1.5 तास रोजचा इथे येणाऱ्या श्रोत्यांना 1.5 तासाची सवय बरं का। काही काळजी करू नका। आज तर गुरुवार आहे स्वामींची 7:30ला आरती असते हो ना। राख लागते दर्शनाला मला सांगितलंय आल्या व आज काय इथल्या श्रोत्यांना माझी सवय आहे आणि मला श्रोत्यांची सवय आहे त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं ऐकायला पाहिजे नाही का। नाहीतर समजा आज थांबवलं आणि उद्या आलेच नाही तर काय। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती इथे माझी व्युत्पत्ती केली
त्यामुळे काही काळजी करू नका. माझ्या गाड्यात 7:30 वाजले ना, नारद मंदिरात येणारा जो श्रोता आहे ना, तो फार बहुश्रुतता ज्याला म्हणतात ना, इथले साथीदारही तयार आहेत आणि श्रोतेही तयार आहेत का. साथीदार कसे आहेत ते म्हणतात, काय सांगणार बुवा, आम्ही तुमच्यासारख्या अनेक बुवांना वाजवलेले आहे. असे साथीदार आहेत बरं का. रोज कीर्तन आहे ना इथे. लक्षात ठेवा, काल श्रेयस बुवांनी जे सांगितलं ना, एखादी गोष्ट ठरवणं आणि ती 365 दिवस गेले 70, 75, 80 वर्ष रोज चालली आहे, हे फार अवघड आहे, फार अवघड आहे. याच्याकरता नारदांचे आणि व्यासांचे जे जबरदस्त आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत ना, त्याच्या बळावर हे सगळं चाललंय बरं का. हे कुणा एकट्या दुकट्याचं कामच नाही, कामच नाही. तेव्हा मला सांगायचंय की वेळेत सोडणार आहे. आणि मग दशमस्कंद करावा 8 दिवस पहिले असं ठरलं. आणि काल परवा विकास भाऊ म्हणाले, मग बुवा 15 दिवस उरत आहेत, मध्ये उत्सव आहे, मग त्याच्या जोडीने एकादश स्कंद पण करा. मी खरं तर मनात म्हणालो की दशमस्कंदच होणार नाही बरं का. एक महिना जरी सांगितलं ना तरी दशमस्कंद होणार नाही. पण व्यासांची आणि नारदांची अशी इच्छा की माझ्याकडून तो सगळा अभ्यास केला जावा आणि तो पुन्हा पुढे तरी ती सेवा सादर व्हावी. आणि त्यांच्या पुढे का बोलायचं बरं का. व्यासांच्या पुढे, नारदांच्या पुढे, गुरूंच्या पुढे कीर्तन करण्याचा एक फायदा असतो. एकतर ते कायम चांगलंच म्हणतात, हे महत्वाचं. काय आपणच शिकवलंय ना, तुला जमलं नाही असं कसं म्हणणार आहे. त्यामुळे तो एक फायदा. आणि काही चुकलं ना, काही राहिलं ना, तर ते सांगतात बरं का, पाठीवर हात फिरून, बाळा बरं केलंच बरं का, पण अजून थोडी सुधारणा हवी. ती थोडी सुधारणा हवी असते ना, त्याच्याकरता काय करावं लागतं, तर पुन्हा पहिल्यापासून तो ग्रंथ उघडावा लागतो. सदा सेव्या भागवतात सांगितलेलं आहे. भागवत असताना खरं तर चतुश्लोकी भागवत आपण म्हणतो, पण आपण केवळ आरती करतो, म्हणून आरतीचा कागद आपल्याला दिलेला आहे. तर त्यामुळे चतुश्लोकी भागवत काही आपण नित्यपाठात घेणार नाही. आणि पहिलाच दिवस असताना दशमस्कंदाची सुरुवात कुठे होते माहितीये का. वसुदेव आणि देवकीचा विवाह. पण आज जन्मही करता येणार नाही. म्हणजे करता येणार नाही म्हणजे तसं नारद मंदिराची आज्ञा आहे की आज सांगा, उद्या भगवंतांचं प्रगटीकरण आहे, उद्या जन्म होणार आहे, उद्या इथे पाळणा लावणार आहोत आपण. सगळे सोहळे दशमस्कंदातले आपण सगळे इथे करणार आहोत बरं का. तेव्हा आज जे आलेले आहेत ना, त्यांच्याकरता मी हे सांगतो बरं का. ही सगळी जबाबदारी आज जे आले त्यांची. फार काही करायचं नाही बरं का. उद्या येताना +1 एवढ्या संख्येला घेऊन यायचं, म्हणजे आपण हा व्यास मंदिर भरेल बरं का. आणि मी माझं काही सांगणार नाही बरं का, मी ग्रंथात जे आहे ना तेवढंच सांगणार. पण काय सांगायचं ना हे आम्हाला सांगितलं बरं का संतांनी. ह्या गादीवरून काय सांगायचं, आणि विशेष म्हणजे काय सांगायचं नाही, हे जास्त महत्वाचं आहे. याचं कारण हल्ली ना आपण सगळेजण युट्यूबवर बघतो बघा. खरं तर कीर्तन विश्वचे आपल्या सगळ्यांवरती फार उपकार आहेत बरं का. ज्यांनी चांगली कीर्तनं आपल्या पुढे आणली, अनेक वेगवेगळे विषय आणले, आणि 1 नाही 2 नाही 3 नाही सलग 12 वर्षाचा हा उपक्रम आहे गोवांचा. 12 वर्ष हे करायचं. पण आपण एक जाहिरात बघतो बघा, धमाल विनोदी कीर्तन, धमाल विनोदी प्रवचन. काय
कळकळून असा कीर्तन आणि प्रवचन हे त्याच्याकरता नाही. लक्षात घ्या, हे केवळ आणि केवळ समाज प्रबोधनाचं माध्यम आहे. कशा अर्थानं? समजा आपल्याला एखादा आजार झाला तर आपण काय करतो? ज्यानं नुकताच दवाखाना टाकलाय अशाकडे जातो का चांगल्या डॉक्टरकडे जातो? चांगल्या डॉक्टरकडे जातो की नाही? आपली एखादी कोर्टाची केस आहे तर चांगल्या वकिलाकडे जातो का आपलं शिक्के मारणारे? चांगलं, आपल्याला सगळं चांगलं पाहिजे बघा. त्यातल्या त्यात भाजी निवडताना सुद्धा मातृवर्ग त्याला विचारतात बरं का, भाजीवाल्याला, चांगली दे रे, चांगली दे. मागच्या वेळेला ह्यांनी नेली तेव्हा थोडक्यात त्यांना सांगायचं असतं यांना भाजीतलं काही कळत नाही. बरं त्याची बायकोही तेच म्हणत असते बरं का, त्याचा हा व्यवसाय असतो भाजी. म्हणून हे असे जे असतात ना ते अजिबात पाहू नका. मग कसं असावं कीर्तन, कसं असावं प्रवचन, कसं असावं निरूपण, हे नाथ नामाचं. ज्यांनी एकादश स्कंदावरती थोडा हवा किंवा ह्याचा आवाज वाढतो, ज्यांनी हा भागवताचा एक खंड आहे बरं का, एवढाच दुसरा खंड आहे. हे दोन खंड एकावर एक ठेवले ना की जो आकार होईल साधारण त्याच्यापेक्षा अधिक एवढं एकनाथी भागवत लिहिलंय. भागवतावरच्या फक्त एकादश स्कंदावरचं ते भाष्य आहे. माझा आधी विचार होता बरं का एकादश स्कंद सांगायला सुरुवात करावा, पण काय एकादश स्कंदाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्यांना निद्रानाशाचा दोष आहे ना, ज्यांना झोप घेत नाही, एकादश स्कंद सुरू केला रे केला की लगेच म्हणून लगेच एकादश स्कंद. एवढं जबरदस्त तत्वज्ञान आहे त्याच्यामध्ये, मला सांगायचं भाग. आणि ज्याला तत्वज्ञान सुरू झाल्यानंतर झोप लागते, लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. ज्याला तत्वज्ञान सुरू झाल्यानंतर झोप लागते त्यानं स्वतःला नशीबवान समजायला हरकत नाही. याचं कारण जो जागा आहे त्याला ऐकायला लागतं. मग काय असावं, कसं असावं कीर्तन आणि काय सांगावं त्याच्यामध्ये बरं का. विनोद किती असावा. सगुण चरित्रे पवन पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, सगुण चरित्रे परम पवित्रे, हरीची वर्णाली, हरीची वर्णाली. सगुण चरित्रे पवन पवित्रे, सगुण चरित्रे पवन पवित्रे, हरीची वर्णाली. सज्जन वृत्ते मनोभावाने, सज्जन वृत्ते मनोभावाने आधी वंदाली. आणि हे ऐकताना काय करावं हे सांगितलं. सत्संगे अंतरंगे
नाम बोलावे संत संगे अंतरंगे नाम बोलावे. म्हणून आपण तो नाम म्हणतो ना सुरुवातीला मध्ये कधीतरी शेवटी हे कशा करता याच्या करता बरं का. संतांनी सांगितलेलं आम्ही ऐकायचं असं ठरवलेलं आहे म्हणून. कारण त्याच्याशिवाय वेगळा कल्याणाचा कोणताही मार्ग नाही. संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. काय करता वाणी याच्यात विनोद सांगावे का नाही. काय सांगायचंय ना ते सांगितलंय बरं का. नाथ म्हणाले बाकीचं काही बोलू नका. मग काय सांगा. 3 गोष्टी सांगितल्या बरं का ज्या सांगायच्या. एक भक्ती, दुसरं ज्ञान आणि तिसरं वैराग्य. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. किती वैराग्य. वैराग्य किती. शुकासारिखे पूर्ण वैराग्य त्याचं. चालू ठेवा. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. भक्तीबद्दल बरं का. भक्तीबद्दल कोणीही सांगू शकतो बरं का. म्हणजे मी या गाडीचा अधिकार वापरून हे सांगतो. ज्ञानाबद्दल सुद्धा कुणीही सांगू शकतो. काय 4 पुस्तकं वाचली ना की ज्यानं एक वाचलंय त्याच्यापेक्षा आपण अधिक ज्ञानी होतो बरं का. ही आपली ज्ञानाची संकल्पना आहे. समर्थांना ते मान्यच नाही. समर्थ म्हणाले ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. त्याच्याबद्दल बोला म्हणाले बाकीच ना. पण यातला तिसरा जो मुद्दा आहे ना जो नाथांनी सांगितला ज्याच्याबद्दल बोला हे गप्पा मारून किंवा पुस्तकात वाचून येत नाही बरं का. फार अभ्यास. वैराग्य. आमचं वैराग्य कसं असतं. आमच्या वैराग्याला स्मशान वैराग्य असा शब्द. म्हणजे काय एखाद्याला पोचवलं ना की तेवढा काळ तिथं आमचं वैराग्य. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. हो दादा अमुक अमुक गेले. जमवाजमव झाली. सगळे आले. ती बांधाबांध केली. बहुतेक सगळे जे आहेत ना त्यांचे केस पांढरे त्यामुळे माहिती आहे बांधाबांध म्हणजे काय या सगळ्याचे. नाहीतर हल्ली ते उलट कसं ठेवायचं आणि सुलट कसं ठेवायचं काही माहिती नसतं बरं का. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरान कराव्या. आणि गेलो आम्ही पर्यंत गांधरे चौक. तिथून पुढे सगळं झालं बरं का. आणि क्षणभर वाटतं ना
आपलं सुद्धा एक दिवस असंच होणार. पण किती वेळ वाटतो हे मी पूर्वीच सांगतोय बरं का. तो आवाज येईपर्यंत थांबायला लागायचा. तो आवाज एकदा आता सगळं व्यवस्थित बरं का. आता काही एकदा सगळं चारी बाजूने तिथून बाहेर आलो बघा. ते जेव्हा पेटवलं ना भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या. आमचे परिचयच आहेत बरं का. 93 होते गेले ना. ते म्हणायचे बरं का मला ते इलेक्ट्रिक मध्ये नको, लाकडाचा ह्याच्यात ठेव, ते इलेक्ट्रिकला चटके बसते मला. गोवांना माहिती आहे कोणाबद्दल सांगताय. आणि ते सगळं भेटलं. तिथून आपण बाहेर पडलो आणि समोर चहाची गाडी दिसली की आमचं वैराग्य संपलं. भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरा न कराव्या. मग काय सांगावं आणि कसं सांगावं हे पण फार महत्वाचं आहे. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या. प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विभराव्या. कशा करता करायचं हे सुरू नाही का. एखादी गोष्ट करतो आपण, पण ती का करतो हे माहिती व्हायचं. याचं कारण सांगितलं ना. अभंग ना, अभंग फक्त म्हणायचं नाही बरं का. नाहीतर काय काय 9300 पाठ आहे, पण संत म्हणाले पाठ करायची गरजच नाही हो. एक तरी होईल. हा बस एक तरी होईल. एक तरी. हे कशा करता करायचंय सगळं. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. जेणे करुणी मूर्ती ठसावी, जेणे करुणी मूर्ती ठसावी. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची. देवाचे घरची म्हणजे वैकुंठामध्ये तिथे राहतात नाही. वाटतं का आपल्याला तिथे राहतात. बुवा हो म्हणाले की आपण हो म्हणायचं. बुवा नाही म्हणाले की कुठे राहतात बरोबर. मी या सगळ्याचा म्हणजे पदाचा आधार घेऊन पुढे चाललोय बरं का. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची. ऐसी कीर्तन मर्यादा हो देवाचे घरची. नारदांना प्रश्न पडला. गेले भगवंतांकडे. भगवंतांकडे म्हणजे वैकुंठामध्ये. वैकुंठ जाऊन आलाय का तुम्ही. पत्ता माहिती आहे. आपण जे जातो ते नाही बरं का. म्हणजे जातो याचा अर्थ दुसऱ्याला रात्री पोहोचवणार. आपल्या सगळ्यांच्या मध्ये हे चैतन्य अजूनही आहे म्हणून आपण इथे आहोत. ते चैतन्य एकदा निघून गेलं की तुम्ही कितीही नाही म्हणा. 4 जण येतात बरं का, तत्पर असतात त्या.
नारदांनी देवांना एकदा प्रश्न विचारला, भागवतातलाच आहे. भगवंता तुम्ही कुठे राहता? नारद फिरले होते, बराच कथाभाग आहे त्याच्या आधी. भगवंतांनी सांगितलं, नारदा तुला काय वाटलं मी कुठे राहतो? नाहम वसामि वैकुंठे, मी वैकुंठात राहत नाही. योगिना हृदये रवौ, योग्यांच्या हृदयामध्ये मी राहत नाही. इतकंच काय, चंद्र आणि सूर्यामध्ये सुद्धा मी राहत नाही. मग कुठे राहतो? मद्भक्ता यत्र गायन्ति. आणि हे भगवंतांचं वचन आहे बरं का. त्यामुळे 6 ते 7:30 या वेळात एकदा तरी ते येऊन जातातच, काळजी करू नका. एकदा तरी येऊन जातात. काय अनेक ठिकाणी कार्यक्रम असतात ना, त्यांना सगळीकडे जायचंय बरं का. काय बघा, काल परवा अगदी आपला असलेला मित्र साधा नगरसेवक होतो. त्याला किती ठिकाणी जावं लागतं, बरोबर की नाही? मग त्याचं बरं काम बघून त्याला आमदार करतात. त्याला किती ठिकाणं जावं लागतं. मग हा तर कोण आहे? हा सुपर ऑपरेटिव्ह का. कुणी कुठे कुठे जायचं हे पण आज ठरवतो. त्यामुळे याला सगळीकडे जावं लागतं. म्हणून त्यानेच सांगितलं, मत फक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद. याच्याकरता हे करायचं. मग काय करायचं त्याच्याकरता? नाथ म्हणाले, एकच करा. काय करा? अखंड स्मरणे अद्वय भजने, अखंड स्मरणे अद्वय भजने, वाजवी करताळी. वाजवा, ताळी वाजवा. अखंड स्मरणे अद्वय भजने, वाजवी करताळी. या टाळीनं काय होतं माहितीये ना? नाथ म्हणाले, ही साधी टाळी नाही बरं का. अखंड स्मरणे अद्वय भजने, वाजवी करताळी. जी जन्म मरणाचा फेरा टाळी, ती ही कीर्तनातली टाळी बरं का. त्यामुळे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये टाळी वाजवायला अजिबात टाळाटाळी करायची नाही, लक्षात ठेवा. अखंड स्मरणे अद्वय भजने, वाजवी करताळी. अखंड स्मरणे अद्वय भजने, वाजवी करताळी. एका जनार्दनी मुक्तची होय, एका जनार्दनी मुक्तची होय, होयची तत्काळी. एका जनार्दनी मुक्तची होय, होयची तत्काळी. एका जनार्दनी मुक्तची होय, होयची तत्काळी. गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. त्यामुळे कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, म्हणजे जिथे जिथे नामस्मरण चालू आहे बरं का, फक्त कीर्तन प्रवचन असं पकडू नका. जिथे जिथे नामस्मरण चालू आहे ना, तिथे तिथे भगवंत येतात. आपली तेवढी तयारी आहे का दर्शनाची, याच्यावरती तो अनुभव. अनेक जण म्हणतात ना, मला अनुभवाला अनुभूती आली. आपली तयारी किती आहे त्याच्यावरती ते आहे बरं का. तुम्ही म्हणाल बुवा हे सगळे परमार्थातले असंच म्हणतात बरं का. तुमची तयारी किती आहे त्याच्यावरती. व्यवहारात हेच आहे हो. आपण सगळे
मी माझ्याबद्दल बोलत नाही बरं का. आपण सगळे पहिल्या फटक्यात 10वी झालात की नाही? हो म्हणा. हा, मग आपल्याला किती मार्क पडले आणि पहिला आला त्याला किती मार्क पडले? काही फरक आहे का नाही? जेवढी आपली तयारी तेवढे आपले मार्क. बस साधं गणित आहे बरं का. आम्हाला का नाही याचं उत्तर इथे बसून लायकी हा शब्द वापरता येत नाही बरं का. आपली तेवढी तयारी नाही म्हणून आपल्याला लक्षात घे बस. आणि ही तयारी कशाला होते? ही तयारी अखंड स्मरणे बस. बाकी काय नाही. बाकी काय? भगवंतांचं स्मरण ज्या वेळेला आमचं सुटतं तेव्हा गडबड व्हायला सुरू होतं. आपण बघतो व्यवहारात ही सगळी उदाहरण. तेव्हा अखंड अनुसंधान ज्यांचं आहे ना त्यांच्यात आणि आपल्यात हाच फरक आहे की त्यांचं अनुसंधान अखंड राहतं आणि आपलं केव्हा केव्हा राहतं. याचा अर्थ व्यवहारातल्या गोष्टी सोडायच्या आणि फक्त देवदेव करत बसायचं नाही बरं. तुम्ही कोणत्याही संतांचं चरित्र काढून बघा. कोणीही आपला काय जो व्यवसाय आहे, व्यापार आहे, उद्योग आहे हा बाजूला टाकला, बंद केला आणि भगवंतांचं चिंतन केलं किंवा त्यांचं नामस्मरण केलं असं नाही. असं सांगितलं ना की लगेच काही जण येतात बरं का. ते बुवा तुकाराम महाराजांचं नाही का सांगताय का नाही असं त्यांना कुठे चालतात. लक्षात घ्या त्यांच्याकडे जे काम आलं ना ते त्यांच्या व्यवसायापेक्षा मोठं होतं. मग मोठ्या कामाला प्राधान्य द्यायचं का हे असं काहीतरी चणे फुटाणे विकत बसायचं? म्हणून ते म्हणले नको. तेवढ्या करता मोठं काम स्वीकारलं बरं का त्यांनी. हा त्याचा अर्थ आहे. आम्ही उगाच वेगळ्या दृष्टीने बघतो या सगळ्या संतांकडे. नाथांच्या घरी 12 वर्ष राहिले हो भगवंत. 12 वर्ष. नाथांचं चरित्र काढून बघा. नाथांच्या विषयाशिवाय श्रीमद भागवताचा ग्रंथ खरं तर पूर्ण होऊ शकत नाही बरं का. कारण एकनाथी भागवत जे आहे ना इतका जबरदस्त ग्रंथ आहे त्या सगळ्यावर एकादश स्कंदाचा. आणि कधी आले बरं का प्रसंग सांगतो आपल्याला. नाथांनी अन्नछत्र चालू केलं आणि अन्नच आता पैठणला गेलाय का कोणी गेलाय तर नाथांचं वाडा माहिती आहे. इथून पाणी आणायला पूर्वी काही नळ नव्हते बरं का नव्हते नळ? कारण वॉशिंग मशीन नव्हती ना. ते आपण चालू केलं की त्यात पाणी पडलं. काही कष्ट नको बरं का आणली. काही कष्ट नको. मग चवळीची शेंग असते ना घरातली ती हळूहळू वाढता वाढता वाढे आणि मग काही दिवसानं तीच जीवला बारीक होण्याकरता पैसे भरते बरं का. पण घरी 4 कपडे धुवायचे म्हटलं ना तर कमीपणाचं वाटतं बरं का तिला. हे मी माझ्या घरातलं सांगतोय. तुमचं आणि माझं जुळलं तर निव्वळ योगायोग समजा. गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान. आणि नाथांनी अन्नछत्र उघडलं ना तर बाकी सगळ्याला माणसं मिळाली पण पाणक्या मिळालं नाही. मग असं नसतं काही. पाणक्या नाही का मग बंद ठेवू शनिवार रविवार सुट्टी. नाथ म्हणाले हरकत नाही. सेवा आहे ती सुद्धा प्रत्येक आलेल्या समोर हा त्याचंच रूप आहे.
म्हणून नाथ स्वतः खांद्यावरती ती कावड घ्यायचे आणि पाणी भरून आणायचं. बरं, असं नाथांचं काही वर्ष चाललंय बरं का. आपल्याकडे पाणी देणं एखाद्याला म्हणजे आलेल्याला पाणी देणं या अर्थानं म्हणतोय बरं का. हल्ली पाणी देणं वगैरे सगळं बंदच झालंय बरं का आपल्याकडे. पाणी देणं म्हणजे तर्पण बिर्पण असतं ना, त्याच्याकरता बोलतोय ना, श्राद्ध तर्पण. हे करायला पाहिजे बरं का. आपण जे करतात ते उत्तमच, नाही करत त्यांनी करा बरं का. आम्ही काय करतो माहिती का, आम्ही आपलं बुवा एका ब्राह्मणाला बोलवतो, एक ग्लासभर दूध, हाताकडे लक्ष द्या, ग्लासभर दूध, 2 केळी आणि 11 रुपये. ते कराच बरं का, ते कराच. पण जो काही विधी सांगितलं ना, फार वेळ लागत नाही, 5 मिनिटं 10 मिनिटं 15 मिनिटाच्या वर लागत नाही पुढच्या, ते करा. याचं कारण फार गरजेचं आहे बरं का, फार गरजेचं आहे. जेव्हा आपण आपल्या पितरांना संतुष्ट ठेवतो तेव्हा ते ज्या लोकात असतील तिथून आपल्याकरता आशीर्वाद पाठवतात. अगदी साधं आहे. आपल्याशी कोणी चांगलं वागलं की आपल्याला बरं वाटतं की. आपण मे महिन्याचा उन्हाळा आहे, कोणाकडे गेलो, काय 2-2:30ची वेळ आहे दुपारची, आणि त्यानं आपल्याला ग्लासभर पाणी दिलं, आपल्याला बरं वाटतं की नाही. बस तेच आहे बरं का, जे आपल्याला बरं वाटतंय ना तेच तिकडे घडतं. ते आपल्याला आशीर्वाद पाठवतात, त्यानं आपलं कल्याण होतं बरं का. हल्ली अनेक पत्रिका बघा, त्याच्यात ते पितृदोष असतो. मग नारायण नागपडी करा आणि काय कालसर्प करा, आहे की नाही. नाही, प्रत्येक घरात 2 तरी पत्रिका अशा आहेत. माझा पत्रिकेचा म्हणजे पत्रिका पाहण्याचा व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल नाही तर बुवा ज्या अर्थी सांगतायत त्या अर्थी यांना एकदा दाखवून देऊ, तसं नाही. त्याच्याकरता मी सांगत नाही, मी कोणतंही पौरोहित्य कर्म करत नाही, ते करणारे वेगळे आहे. पण मी का सांगतोय, हे जर आपल्याकडे होत नसेल तर आपण केलं पाहिजे. एवढ्या करता त्या कावडीमध्ये पाणी भरायचं आणि ते त्या माठात किंवा त्या रांजणामध्ये, जो आज आपण पाहतो ना, ज्याचं दर्शन घेतो, आजही अशी श्रद्धा आहे, नवे आहेच. नाथ षष्ठीला जोपर्यंत भगवंतांची कावड त्याच्यात पडत नाही तोपर्यंत तो रांजण भरत नाही. अहो, आलेल्या प्रत्येक अतिथीला ती श्रीखंड येण्यापूर्वी नाथ करत होते बरं का ते. आणि मग प्रत्येकाला पाणी देऊन संतुष्ट. पाणी दिलं ना की आपलं पुण्य वाढतं बरं का. लक्षात ठेवा. समजा आपल्या घरी कोणी आलं आणि त्यानं आपल्याकडे पाणी मागितलं तर तो आपलं अर्ध पुण्य घेऊन जातो. लक्षात ठेवा, फार महत्वाचं आहे. एक जण म्हणला मला, बुवा आमचं जर तेवढं पुण्यच नसेल तर. काय श्रोते तयार असतं ना, त्याला माहितीच असतं बरं का आपण काही पुण्य कमवलेलं नाही. तर लक्षात घ्या, त्याचं अर्ध पाप आपल्या मागे असतं. हे फार वाईट आहे. कधी कधी असतं ना, सगळं छान चाललंय पण हे जे पण आहे ना ते हे बरं का, ते आणि नाथ रोज ते तो रांजण भरतायत बरं का. आणि असं सांगतात की नाथांचं आंगिक झालं होतं. नुकतंच विष्णू सहस्रनाम संपलं. आपण शेवटच्या दिवशी म्हणणार होतो बरं का विष्णू सहस्रनाम. नाथांचं नुकतंच विष्णू सहस्रनाम झालं होतं. रथांग पाणी रक्षोभ्य सर्व प्रहरणायुध ओम नमः. आणि उठले नाथ आणि हा दारावरती उभा. कसा आला होता, एक पंचा नेसला होता असं वर्णन आहे, कीर्तनकार वर्णन करतात बरं.
पंचा नेसला होता, ती ज्याला आपण हल्ली कानटोपी म्हणतो ना, माकड टोपी असते बघा. अगदी स्पेसिफिक सांगू का, आपण गोंदवलेकर महाराजांचा तो टोपी घातलेला फोटो पाहतो ना, तशी टोपी घातली होती म्हणाले. आणि उभा म्हणाला, नाथ महाराज तुम्हीच का? नाथ म्हणाले, ते महाराज वगैरे काही माहिती नाही, पण नाथ मीच. फार अवघड असतं बरं का. आम्हाला काय बरं वाटतं, एकदा काय फ्लेक्सवर महाराज लावला ना, काय एकदा हरी होतो हे अक्षर हे चिकटलं ना मागे की गडबड सुरू होते बरं का, की गडबड सुरू आहे, लक्षात घ्या. आणि परमार्थाचा मार्ग तर इतका निसरलाय ना, मी हे वारंवार सांगतो, इतका निसरलाय ना. जरा चार लोक काय पाया पडले की आम्हाला वाटतं हा मी म्हणजे, आणि एखादे पडले नाही तर त्याचं दुःख अधिक आहे बरं का. म्हणजे 50 पडले ना, त्याच्यापेक्षा एक जण नाही पडला याचं दुःख अधिक आहे. म्हणाला, हात जोडून उभा का, नाथांचं पुण्य एवढं झालंय की त्या पुण्याचं ओझं झालंय भगवंतांवर. आपण बँकेत जातो की नाही, आपली फाईल टाकतो होम लोन करता, तेव्हा बँकेतला तो शिपाई असतो ना, तो सुद्धा मोठा वाटतो आपल्याला की जरा फाईल इकडनं तिकडे ठेव, फक्त इकडनं तिकडे ठेवायचे बरं का. आपण बघत असतो कधी ठेवणार कधी ठेवणार, आपण अडचणीत असतो ना त्या. तसं आता भगवंतांचं झालंय बरं का. नाथांच्या पुण्याच्या ओझ्यामुळे इतके दबले गेले. म्हणाले थोडं पुण्य जे आहे ना बॅलन्स करूया. आणि नाथांनी विचारलं काय काय पाहिजे आपल्याला. तो म्हणाला की मला काम पाहिजे. जो सर्व काम आहे, जो पूर्ण काम आहे, तो नाथांच्या घरी काम मागायला आला. काय अजून नाथांचं वैभव काय पाहिजे. नाथ म्हणाले नाव काय तुझं. भगवंतांनी विचार केला, हे आत्ताच विष्णू सहस्रनाम संपलंय. सहस्रनाम यांची म्हणून झालेली आहे. याचं जर एखादं सांगितलं तर आपण अडचणीत येऊ शकतो. म्हणून म्हणाला, त्यातल्या त्यात बहुतेक भगवंतांना श्रीखंड आवडत असणार, म्हणून म्हणाला श्रीखंड द्या. नाथ म्हणाले घरी कोण कोण असतं. नाथांचं चरित्र काढून बघा बरं का, फार विलक्षण. घरी कोण कोण असतं. नाही म्हणाले मी एकटाच. काय काम करशील. काय तुम्ही सांगाल ते करीन. मी असं ऐकलंय की नदीवरून पाणी भरायला लागतं, तर पाणी भरण्याचं काम करेन, पाणक्या होईल म्हणाले. नाथ म्हणाले ठीक आहे, बरं मला हे सांग की पगार किती. माझा व्यवसाय बरं का, म्हणजे भागवत सांगणं हा काही माझा व्यवसाय नाही. तुम्ही म्हणाल तो काही येणार नाही, भागवत करणार का, तर मी होच म्हणेन. कारण माझा चरितार्थाचं साधन वेगळं आहे. तर आमच्याकडचा एक प्रसंग सांगतो बरं का, याच्याशी अगदी मिळता जुळत आहे. याच्याशी म्हणजे कपड्याच्या दुकानात एक जण आमच्याकडे आला आणि त्यानं काय विचारावं. मला म्हणाला फॅसिलिटीज काय काय आहे. फॅसिलिटीज. अरे बापरे. मी म्हणालो की आमच्या इथे 2 वेळा चहा मिळेल, घरनं डबा आणायचा आणि इथे जेवायचं, बस एवढीच फॅसिलिटी.
हल्ली कामापेक्षा बाकी काय गोष्टी आहेत ना, ते बाकी जरा काही फॅसिलिटीज काय हा म्हणाला काही पगार वगैरे नको, काय तुमची वस्त्र असतील ती द्या आणि 2 वेळेचं जेवायला द्या. नाथ म्हणाले बघा आत्ता म्हणतोय असं, पण उद्या जाताना म्हणशील अमुक अमुक रक्कम द्या. नाही म्हणला, काही मागणार नाही. आणि नाथांनी भगवंतांना अत्यंत अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला. नाथ म्हणाले लग्न झालंय का तुझं? नाथांनी विचारलं लग्न झालंय का तुझं? हा म्हणाला हो म्हणालो तर एक उभं करून आणायला लागेल, पण एकीनं काम मागणार नाही. 16,108 नाही झालं म्हणा. काय पक्केत ना भगवंत, तुम्ही सांगून बघा बरं. नाही झालं, चेहऱ्यावरच कळतं झाले का नाही. 2 मैत्रिणी होत्या, काय म्हणतात लग्नाच्या त्यातल्या एकीचं लग्न ठरलं बरं का. आणि तिनं दुसरीला फोटो दाखवला, छान असा हसरा फोटो. दुसरी मैत्रीण तिला म्हणाली अगं हा हसतोय पण हसताना याचे दात फार विचित्र दिसतात बरं का, फार विचित्र दिसतात याचे दात. तुला कसा काय हा पसंत पडला? कसं काय याला पसंत केलं? ती म्हणाली काही काळजी करू नको, याची हसण्याची ही शेवटची वेळ आहे, लग्नानंतर काही हा प्रसंग येणार. गोपाल कृष्ण भगवान की जय. नाही म्हणाला पण नाथांनी वचन दिले बरं ना भगवंतांना. तू जेव्हा परत जाशील ना, जेव्हा म्हणशील ना आता खास मी चाललो, तेव्हा तुझ्या विवाहाचा सगळा खर्च मी करेन. साधारणपणे आपल्या विवाहाचा खर्च किती आला होता याचा अंदाज घ्या. आणि नाथांनी भगवंतांच्या विवाहाचा खर्च उचललाय म्हणजे नाथांची श्रीमंती काय होती याचा अंदाज तुम्हाला लागेल. एवढ्याकरता हे सांगतो. आपल्याला आपलं वाटतं बरं का, आमचा 2 BHK 3 BHK 4 BHK, तो 4 BHK काय 2 BHK 3 BHK. आपल्याला जेव्हा लहान वाटतो ना तेव्हा काय करायचं सांगू का, हातात झाडू घ्यायचा आणि तो एकदा झाडून काढायचा बरं का, की आपल्याला काल जे घर छोटं वाटत होतं ना ते अचानक मोठं वाटायला लागतं. केवढं घर आहे माझं, जेव्हा कंबर दुखायला लागते ना तेव्हा कळतं बरं का. झाडून पुसून घ्यायचं म्हणजे आपल्याला आहे. कितीही मोठा घेतला ना तरी हल्ली बिल्डरची एक गंमत आहे बरं का, 650 मध्येच ते बसवतात. 650 स्क्वेअर फूट, मग त्यात 3 BHK पण असतो नाहीतर 2 BHK पण असतो, ते काही बदलत नाही. तो सगळा प्रसंग माहिती आहे. भगवंतांनी पुढे 12 वर्ष नाथांच्या घरी पाणी भरलं आणि मदन महाराज म्हणून जे ते जेव्हा आले नाथांकडे त्यांना मातेनं दृष्टांत दिला. 12 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. मातेनं दृष्टांत दिला की भगवंत सध्या इथे नाहीत. मग कुठे आहे तर नाथांच्या घरी श्रीखंड्या रूपानं ते राहत आहेत. आणि मदन महाराजांची आणि श्रीखंड्याची भेट झाली बरं का आधी. त्यानं म्हणजे मदन महाराजांनी त्यालाच विचारलं मला श्रीखंड्याला भेटायचं आहे तर कुठे कुठे भेटेल, मला असं कळलं की असं. त्यांनी सगळं सांगितलं. हा म्हणाला नाही असं काही श्रीखंड्या वगैरे कोणी नाही,
मदन महाराजांना वाटलं की कदाचित याचं आणि श्रीखंडाचं पटत नसावं, म्हणून हा सांगत नाही. आपण करतो की नाही असं? आणि म्हणून मग मग ते म्हणले नाथ महाराज राहतात का? हो, नाथ महाराज राहतात. नाथ महाराजांच्या घरी जा, तिथे श्रीखंड्या काय भगवंत स्वस्थानी गेले असं म्हणतात. त्यानं सगळं सांगितलं बरं का नाथांना की मी असं असं आलोय आणि तुमच्याकडे जो श्रीखंड राहतो ना ते साक्षात भगवंत आहे. आणि त्यांनी नाथांना प्रार्थना केली मला एकदा त्याचं दर्शन घडवा. तेव्हा असं सांगतात की नाथांच्या पूजेमध्ये जी मूर्ती होती तिथून ते पुन्हा चालत 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 आले. झालं दर्शन वगैरे झालं आणि म्हणाले आता येतो. नाथ म्हणाले असं कसं जात आहे? मी काय सांगितलं होतं तुम्हाला? माझं वचन आहे, संतांचं वचन आहे. तुमच्या लग्नाचा सगळा भार मी उचली. म्हणून भगवंत म्हणाले खरं सांगू का? त्यांना माहिती होतं बरं का, पण एक करा, रुक्मिणी स्वयंवर तुम्ही पुन्हा लिहून काढा. आणि म्हणून नाथांनी रुक्मिणी स्वयंवर लिहिलंय बरं का. त्या नाथांचं जे रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ आहे त्याचा सुद्धा पाठ करण्याची पद्धत आहे. एवढं तेज आहे भगवंतांचं त्याच्यामध्ये. असे भगवंत नाथांच्या घरी 12 वर्ष सेवा करण्याकरता राहिले. आणि या काळात एकदाही नाथांना असं लक्षात आलं नाही की तो निष्काम परब्रह्म जो आहे तो माझ्याकडे सेवेला आहे. पण मग हे सगळं का ऐकायचं? हे सगळं पुन्हा पुन्हा का दरवर्षी वारी करायची? काय एकदा गेलो की पंढरपूरला पुन्हा काय? मग संत काय पुढे का आमचे? पुन्हा 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 हे का चाललंय सगळं बरं का? तर एक तरी ओवी अनुभवावी याच्याकरता चाललेलं आहे. हा अनुभव जो आहे ना तो अनुभव आपल्याला उद्यापासून बरोबर संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी मिळणार आहे. उद्या आपण भगवंतांचं प्रगटीकरण म्हणजे पाळणा बांधणार आहोत. त्या सगळ्या कोणाला पाळणे म्हणायचे असतील तर 10 मिनिटं आपण त्याच्याकरता राखीव ठेवू. ते सगळे सोहळे आपण या येणाऱ्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये करावा. दशमस्कंधातल्या सगळ्या कथा आणि त्याला जोडून एकादशी स्कंद भागवताची आरती करू आणि थांबू. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आरती आपल्याला सगळ्यांना जे कागद मिळाले ते जाताना परत करायचे. रोज तो कागद घ्यायचा आणि शेवटच्या दिवशी आपण आपल्या घरी घेऊन जायला हरकत नाही. आज या सगळ्या व्यवस्थेमुळे थोडासा उशीर झालाय. त्याबरोबर 6 वाजता कथा सुरू होणार आहे. आरतीनंतर दररोज प्रसाद आहे, त्यामुळे प्रसाद घेतल्याशिवाय कोणीही जायचं नाही, एवढं लक्षात ठेवा. क्या घ्या. जय हो जय श्री भागवता.
वाह, बंद करू का?